नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा नेहरोळी तिहेरी हत्याकांड पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी हत्या असल्याचा केला खुलासा. नेहरोळीला घडलेल्या तिहेरी हत्याकांडामध्ये पालघर पोलीस तसेच वाडा पोलीस प्रशासनाच्या 5 टीम तपास करत असून त्यांच्याबरोबर काल फॉरेन्सिक विभागाच्या 3 कर्मचाऱ्यांसह टीम सुद्धा दाखल झाली आहे. याचा खुलासा देत वाड्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी इंडिया न्यूज 28च्या पत्रकारांशी संपर्क साधून पुढील माहिती दिली. इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे. सर, काल वाड्यामध्ये नेरोली गावाची घटना घडली. त्याच्यामध्ये तिघांचे मृतदेह या कुजलेल्या अवस्थेत सापडले. सध्या पोलिसांचा तपास आता कुठपर्यंत पोहोचलेला आहे? नेहरुली गावामध्ये हे जे राठोड कुटुंबीय राहतात, गेल्या 25 वर्षापासून त्यांनी एक जागा घेतलेली होती. त्यापैकी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय 75 आहे, त्यांची पत्नी 72 वर्षाची आहे आणि त्यांची एक मुलगी 52 वर्षाची, असे सगळे या ठिकाणी राहत होते. त्यांना आणखी 2 मुलं आहेत. 2 मुलांपैकी एक मुलगा गुजरातला राहतो, एक मुलगा विरारला राहतो. तर ह्या मुलांशी काही दिवसांपासून मधनामधनं संपर्क असायचा. गेल्या 12 तारखेला एक मुलगा येऊन गेला होता आणि 17 तारखेला मुलांनी फोन केला, तो आला. तर त्या दरम्यानमध्ये फोन येत नसल्यामुळे तो पाहायला आला. त्यावेळी त्याला ही घटना इथं काय झालं आहे समजलेलं नव्हतं, म्हणून तो शोध घेत होता. इथं घराला कुलूप होतं, त्यामुळे त्याने आसपासच्या हॉस्पिटलला वगैरे शोधलं. ते नेहमी जातात त्या ठिकाणी जाऊन आला, परंतु त्यांना तिकडं न भेटल्यामुळे मग त्याने इथं येऊन कुलूप होतं घराचं, ते शेजाऱ्यांच्या बरोबर फोडलं. कुलूप तोडून तो आतमध्ये गेला तर त्याला वडिलांचं शेव दिसलं आणि खूप वास येत होता आजूबाजूला. त्याच्यामुळं तो घाबरून बाहेर परत आला. मग त्यांनी पोलिसांना कॉल केला. आमची टीम त्या ठिकाणी आली आणि आम्ही सगळ्यांनी त्या घटनास्थळाचं पाहणी केली. तर त्याच्यामध्ये ह्या राहत्या घरामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांचं शव पडलेलं होतं. राठोड आणि त्यांच्या बरोबर दुसऱ्या दोन्ही ज्या महिला, या फिर्यादीची आई आणि पत्नी, ह्या दिसून आल्या नाहीत. त्याच्यामुळं मग ते कुठे गेले असतील म्हणून त्यांच्या घराच्या वरच्या 3 खोल्या ज्या भाडेतुरीला दिलेल्या होत्या त्याच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला, परंतु त्या रूम बंद होत्या. त्या खोलून पोलिसांनी पाहिला, तिथेही कोणी नव्हतं. म्हणून मग खाली येऊन त्यांनी आणखी शोध घेऊन त्या ठिकाणी एक मोठी ट्रंक यांची आहे ती खोलून पाहिली. तर त्याच्यामध्ये आणखी 2 महिलांचे, म्हणजे ह्या दोन्ही याच्या फिर्यादीच्या आई आणि बहिणीचे शव मिळून आले. हे सगळे कुजलेल्या अवस्थेत होते. 17 तारखेनंतरपासून ही असेच होतं आणि त्याचा वास मारत होता, त्याला किडे पडले होते. तर कुजण्याच्या स्थितीत असल्यामुळे मग आम्ही या ठिकाणी पाहिल्यावर विशेष पथकं बोलवलं. त्याच्यासाठी हे जे फॉरेन्सिक तज्ज्ञ आहेत त्यांच्या अहवालासाठी हे शव आम्ही मुंबईला जे हॉस्पिटलला पाठवून दिलं. जे इथे तपासणी झालेली आहे. त्याच्यानंतर घटनास्थळाचं परीक्षण करण्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्ट कलिना मुंबई येथून आलेले आहेत. त्यांच्याबरोबर तपासणी करून आम्ही अधिक माहिती घेत आहोत. प्रथमदर्शनी आम्ही हा खुनाचाच गुन्हा आहे असे गृहीत धरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे. वेगवेगळी पथकं केलेली आहेत आणि सर्व शक्यता लक्षात घेता सर्व प्रकारच्या तपासाच्या दिशा त्या पद्धतीने आम्ही कामकाज सुरू केलेलं आहे. वरिष्ठांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. आमचे SP श्री बाळासाहेब पाटील सर, SDPO पिंगळे सर, ॲडिशनल SP नराळे सर, अशा सर्वांच्या या ठिकाणी भेटी झालेल्या आहेत आणि सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही लवकरच आरोपी अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणू. धन्यवाद.